राज्याच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी बातमी। अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे। भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांची आज मुंबईमध्ये निवड केली जाईल। आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावरती मोहर उमटवतील। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, उद्या शपथविधी आहे आणि आजचा दिवस या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे। आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता ठरेल, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, खरं तर मागचे 2-3 दिवस मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्रीपद ह्या चर्चा ज्या आहेत त्या कुठेतरी थंडावल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण काळजीभाऊ मुख्यमंत्री जऱ्याला गेले होते, साताऱ्याला, त्यानंतर ठाण्यामध्ये राहिले आणि त्यामुळं सत्ताधारी पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या एकमेकांशी बातचीत होत नसल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं होतं। मात्र काल दुपारनंतर सत्ता स्थापनेला आता वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल दुपारी उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची जवळपास 1 तास भेट घेतली, चर्चा केली आणि त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी कमराबंद अर्धा तास चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। उद्या शपथविधी पार पडतोय, तत्पूर्वी आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 11 वाजता विधान भवनाच्या कौन्सिल हॉलमध्ये एक भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केंद्रीय निरीक्षक भाजपचे विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे देखील मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज साधारणपणे 10:30-11 वाजता ही बैठक सुरू होईल आणि तासा-दीड तासानंतर बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासोबतच उद्या जो शपथविधी पार पडणार आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशा पद्धतीची माहिती आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील, उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार घेतील आणि आणखीन एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उपमुख्यमंत्री निवडला जाईल आणि तो देखील शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज 3:30 वाजता सर्व महत्त्वाचे महायुतीचे जे घटक पक्षांचे नेते आहेत ते राज्यपालांच्या भेटीला जातील आणि उद्याच्या शपथविधी संदर्भामध्ये यासोबतच आपल्या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री असणार या संदर्भातल्या नावांची एक लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी राज्यपालांना देताना पाहायला मिळतील आणि उद्या मंत्रिमंडळाची शपथविधी आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यासोबतच देशभरातून वेगवेगळे पाहुणे उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते। एकंदरीतच मागच्या 4-5 दिवसांपासून जो काही गोंधळ सुरू होता तो आता कुठेतरी शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार देखील दिल्लीत आहेत, ते देखील काही वेळातच महाराष्ट्रामध्ये परतताना पाहायला मिळतील आणि उद्या नेमकी कोणाकोणाला कोणकोणती खाती मिळालेली आहेत यासोबतच कुणाच्या पारड्यात किती खाती पडलेली आहेत हे देखील आपल्याला उद्या स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। बरोबर आहे आणि याच सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। निलेश, अपडेट जाणून घेत राहू, सदा धन्यवाद। आणि भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर महायुती सरकार सत्ता स्थापनेचा दावा करेल। दुपारी 3:30 वाजता महायुतीचे नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवतील। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन काल मुंबईमध्ये दाखल झालेत। निर्मला सीतारामन लवकरच मुंबईमध्ये दाखल होतील। विजय रुपाणी काल मुंबईमध्ये दाखल झाले। हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील। महायुतीमध्ये एकी आहे, एकसंध आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।